या. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. टोकन ठेवा आणि बस. येस थँक्यू. किती तुमचा टोकन नंबर? 4. कुठून आलात बरं तुम्ही? मी माझं गाव वेलण, तालुका वाई, जिल्हा सातारा. ओके. वाईचं काय वैशिष्ट्य आहे बरं? वाईला सर आपण दक्षिण काशी वाई असं म्हणतो, कारण वाराणसी किंवा ज्या काशी विश्वेश्वराचं मूळ टेम्पल आहे तिथलं जे पिक्चरियल जे डिपिक्शन आहे ते सेम आपल्याला वाईमध्ये पण दिसून येतं. म्हणजे याच्यामध्ये मंदिर संरचना असेल आणि पेशवाईचा टच असल्यामुळे तो एक पारंपरिक वैदिक संस्कृतीकडे पण झुकलेला दिसून येतो. बरं. साताऱ्यामध्ये क्रॉपिंग पॅटर्न कसा आहे बरं? सर साताऱ्याचा विभाग थोडासा डायव्हर्स आहे. मग जो पश्चिम साताऱ्याचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की पाणी पुरवठा भरपूर आहे, पर्जन्यमान अधिक आहे, त्याच्यामुळे भातशेती सारखी पिकं घेतली जातात. जो मध्य साताऱ्याचा प्रदेश आहे तिथे मग पारंपरिक त्याच्यामध्ये वीट असेल, ज्वार असेल अशी पिकं घेतली जातात. आणि जो पूर्व साताऱ्याचा प्रदेश आहे तिथे मग बाजरीची पिकं असतील आणि अन्य काही जे मिलेट्स आहेत त्यांचं उत्पादन घेतलं जातं. बरं. तुमच्या शेतामध्ये काय बरं? सध्या सर राईस आहे, व्हीट आहे आणि ज्वारी. बरं. कुठल्या जाती ज्वारी लावली बरं तुम्ही? ज्वारी आमची सर मालदांडी व्हरायटी आहे. ओके. मालदांडीचं काय वैशिष्ट्य आहे बरं? सर पूर्वी दगडी ज्वारी जास्त यूज केली जायची महाराष्ट्रामध्ये, पण दगडी ज्वारीची भाकरी ही टणक आणि पटकन कोरडी होते. तुलनेने मालदांडीची व्हरायटी जी भाकरी आहे ती शुभ्र आणि जास्त काळ मऊट राहते, त्याच्यामुळे यूज केली जाते. या दोन्ही ज्या आहेत मालदांडी दगडी यांना जे टॅग आहेत बघा. येस सर. येस सर. कुठल्या कुठल्या जिल्ह्यांसाठी आहेत बरं ते? सॉरी सर, एक्झॅक्ट नाही माहिती मला. ओके. दगडी जे आहे बघा जालन्यासाठी आहे. ओके सर. हे इकडे सोलापूरला आहे. बरं, ठीक आहे. तुम्हाला कृषी अधिकारी काय व्हायचं आहे बरं? सर मला असं वाटतं की मी जे शिक्षण घेतलंय ते या पदासाठी पण डायव्हर्सिफाय मला देतं आणि एक रुरल टच पण आहे याच्यामध्ये. शेतकऱ्यांशी निगडीत काम करता येऊ शकतं आणि प्रत्यक्ष फील्डवर काम करता येऊ शकतं या स्वरूपामुळे. ओके. तुम्ही BBA केलेलं आहे बघा. येस सर. ओके. BSc ॲग्रिकल्चर आणि BBA ॲग्रिकल्चर काय फरक आहे बरं याच्यामध्ये? मूलभूत सर फरक जर बघितला तर BSc ॲग्री हे कृषी विज्ञानाकडे झुकलेली दिसते आणि जे BBA ॲग्री आहे ती कृषी व्यवसाय व्यवस्थापनाकडे झुकलेली दिसते. बरं. सो आपल्याला कृषी व्यवस्थापन जे आहे ते तुम्ही चांगलं करू शकता. येस सर. उद्या जर तुम्ही प्रशासकीय सेवेचा भाग झालात कृषी विभागामध्ये तर कशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थापन कराल बरं? याच्यामध्ये फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणून आपण बघतो, याला आपण लँड, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप अशामध्ये डिवाइड करू शकतो फार्मर्स बरोबर. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल तो कॅपिटल अवेलेबिलिटी. मग फॉर्मलायझेशन ऑफ लोन हे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असेल ज्याच्यामुळे उद्योजकांना व्यवसायात गुंतवणूक करता येऊ शकते. दुसरं असेल लँड अवेलेबिलिटी. ज्या प्रकारचा आपल्याला व्यवसाय करायचा किंवा प्रक्रिया उद्योग असेल, मूल्यवर्धन साखळीचा विकास असेल किंवा शीतसाखळ्यांचा विकास असेल त्या अनुषंगाने आपल्याला ते लँड अवेलेबिलिटी पण करावी लागते. येस सर. तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आहात. येस सर. शेतकऱ्याचा आसूड वाचला का तुम्ही? सर कल्पना आहे, पूर्ण वाचायला नाही. का बरं वाचायला पाहिजे ना तुम्ही? येस सर, वाचायला हवं. ॲक्वाकल्चर आणि म्हणजे ॲक्वापोनिक्स आणि हायड्रोपोनिक्स याच्यात काय फरक आहे का सेम आहेत बरं दोघी गोष्टी? थोडासा फरक आहे सर. जे हायड्रोपोनिक्स आहे ज्याला आपण म्हणतो मातीविना शेती, याच्यामध्ये झाडांच्या मुळांवर पाण्याचा वर्षाव करणं किंवा त्याच्यामध्ये डीप करून ठेवणं अशा स्वरूपामध्ये आपण प्रोडक्शन घेतो. ॲक्वाकल्चरमध्ये फिशरी सुद्धा इन्कॉर्पोरेट केलेली दिसून येते, त्यामुळे काही माशांच्या प्रजाती सुद्धा त्याच्यामध्ये आढळू शकतात. क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर येस सर. नेमकं काय असतं बरं? सध्या हवामान बदल आणि हवामान बदलामुळे शेतीची उत्पादकता झपाट्याने कमी होते, त्यासोबतच रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढतो. अशा वेळेस मग आपली फूड सिक्युरिटी इन्शुअर करणं आणि सायमल्टेनियसली जो दुष्काळ प्रवण भाग आहे त्याला उत्पादकतेमध्ये सरप्लसमध्ये आणणं या अनुषंगाने हवामान पूरक शेतीचा विकास केला जातो, ज्याच्यामध्ये काही स्थानिक व्हरायटींचा विकास असेल, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन असेल. आणि याला थोडंसं पुढे जाऊन जर आपण बघितलं तर कृषीला याच्यामध्ये मूल्यवर्धन साखळीमध्ये आणणं हे सुद्धा समाविष्ट केलं जाऊ शकतं. मला एक कंडिशन घेऊया. येस सर. विदर्भ रिजनमध्ये रेड एरिया आहेत, रेनफेड रिजन आहे, त्या रिजनमध्ये तुम्ही ॲज अन ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले. काही इन्फ्रास्ट्रक्चरल इश्यूज तुमचं जर अवेअर असाल तर तिथले काही इन्फ्रास्ट्रक्चरल इश्यूज आहेत तुम्हाला सॉर्ट करायचे आहेत. इथे यूथ तुमचं जो सहभाग आहे यूथ कडून मिळत नाहीये.
आणि तुम्हाला ते रिजनमध्ये इम्प्लिमेंट करायचे आहेत. ऑब्विसली त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो सोसायटीवर चांगला होणार आहे, तुम्हाला माहिती आहे, मग सोसायटी एक्सेप्ट करत नाही. काय बरं असं तुम्ही 3 स्टेप्स घ्याल? पहिलं सर, आता कम्युनिकेशनचं जे सगळ्यात मेन मीडियम आहे म्हणजे मास मीडिया, सोशल मीडियाचा अवलंब करेल आणि विद्यार्थी किंवा युवकांमध्ये जनजागृतीचा आपण चालू करू शकतो. त्या व्यतिरिक्त सर की कृषीच्या बाबतीत व्यवसाय विकास होणं किंवा एखादा भाग विकास करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देणं गरजेचं असतं. मग शेती शाळांचा अभ्यास करणं किंवा शेती शाळा राबवणं, त्यासोबत काही पथनाट्य असतील त्यांचं आयोजन करणं, शेतकरी मेळावे, शेतकरी चर्चा गट आणि कृषी प्रदर्शनाचा अवलंब करून आपण पहिलं तर जनजागृती वाढवू शकतो. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये मग प्रत्यक्ष सहभागासाठी काही अनुदानांचा समावेश असणं, काही स्कीम्स बद्दल माहिती सांगणं आणि रोजगार कसा उपलब्ध होऊ शकतो उद्योजक म्हणून उभं करण्यासाठी मग प्रत्यक्ष त्यांना काही जे तज्ज्ञ आहेत कृषीमध्ये किंवा ज्यांनी व्यवसाय विकसित केले त्यांची सुद्धा आपण व्याख्याने आयोजित करू शकतो. तुम्हाला मोनोक्रॉपिंग पॅटर्न माहिती आहे? येस सर. काय असतं सांगा. एक पीक पद्धती, खास करून आपल्याला ग्रीन रिव्होल्यूशन नंतर याचा खूप मोठा इम्पॅक्ट झालेला दिसतो. आणि जनरली जर समजा हे बंद करायचं असेल तर काय स्टेप्स काय? एक पीक पद्धतीमध्ये एकच पीक घेतलं जातं आणि खूप एक्सटेन्सिव्ह लेवलला घेतलं जातं. आता बंद करायचं असेल तर पहिलं तर बाकीच्या पिकांबद्दलचा बाजारभाव, बाकीच्या पिकांबद्दलची माहिती आणि लागवडीचं ज्ञान हे अवगत करून देणं आवश्यक आहे. त्यासोबत बाजारभावाची निश्चितता जर शेतकऱ्यांना झाली म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल, सामूहिक शेती असेल, कस्टमायझिंग सेंटर असतील किंवा मेकनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर मधले जे आपल्याकडे ट्रॅक्टरायझेशन झाले त्याला थोडंसं डायव्हर्सिफाय करून आपण त्याला जास्त पिकांमध्ये किंवा जसं की राहुरी कृषी विद्यापीठाचं मॉडेल आहे की एका हेक्टर मधली शेती, मग त्याच्यात कसं लखपती होऊ शकतं किंवा त्याला कसं डायव्हर्सिफाय करता येऊ शकतं त्याच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. हॉबीज काय तुमची? सर, मला लिहायला आवडतं आणि नुकतंच माझं एक निबंधदर्शिका नावाचं पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. थोडं सांगू शकाल? सर, मी मध्यंतरी UPSCचा अभ्यास करत होतो आणि मग तिथल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी माध्यमांमध्ये UPSCचे जसे विद्यार्थी विषय लिहितात निबंधाचे ते उपलब्ध होत नाही, ज्या स्वरूपामध्ये इंग्रजी विद्यार्थ्यांना मिळतात. मग तो अनुशेष भरून काढण्यासाठी आणि एक पुढाकार म्हणून मी मुख्य परीक्षेमध्ये मला AC मध्ये चांगले मार्क असायचे म्हणून मग मी ते एक निबंधदर्शिका नावाचं पुस्तक लिहिलं होतं. ते प्रकाशितही झालं आणि विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळत आहे. बरं, 6 वर्ष झाले तुम्हाला, 2020 पासून जे आहे तुम्ही पास आउट. येस. आता सध्या काय करता तुम्ही? सर, मी टीचिंग करते आता, समाजशास्त्र हा विषय शिकवतो. ओके, कुठं शिकवता तुम्ही समाजशास्त्र? एक खाजगी संस्था आहे प्रायस एज्युकेशन, तिथे शिकवतो सर. बर, ओके. मग हे कंटिन्यू होऊ शकतं इथून पुढं? मग तिथं पण तुम्ही फ्रीमध्ये शिकवता का? नाही, 2 टप्पे आहेत. एक जे मी संस्थेमध्ये शिकवतो त्याच्यासाठी नॉमिनल प्राइसेस घेतो आणि मी युट्यूबवरून फ्रीमध्ये लेक्चर सुद्धा घेतो जे मी फुकट शिकवतो विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान सुलभ व्हावं म्हणून. बर, ओके. कोण आहे कृषी मंत्री आता सध्या भारताचे? भारताचे माननीय शिवराज सिंग चौहान. त्यांनी रिसेंटली शेतकरी आणि मजूर यांना कसं डिफाईन करतो आपण? काही त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे? येस. जो स्वतःची जमीन स्वतः कसतो किंवा इतर मजुरांच्या साह्याने शेतीचं उत्पादन घेतो त्याला आपण शेतकरी म्हणतो म्हणजे ॲग्रिकल्चर फार्मर. आणि जो शेतमजूर असतो पीझंट, जो दुसऱ्याच्या शेतामध्ये काही मोलमजुरीच्या स्वरूपामध्ये कष्ट करत असतो त्याला मजूर म्हणतो. चालेल, येऊ शकता तुम्ही. थँक्यू सर. थँक्यू सर.